अगं असू दे, आयुष्यभर आनंदी राहा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुमची तब्येत लवकर बरी व्हावी. ते होईलच ग. मुलं आनंदात असली, घरातलं वातावरण सगळं प्रसन्न असलं ना की ते आपोआप होईल. तू आज आलीस, नेहमीप्रमाणे देवपूजा केलीस. काय सांगू नंदू तुला, आज घरातलं वातावरण अगदी चैतन्यमय झालंय. ही सगळी वाक्य आमच्या सुनेच्या बाबतीमध्ये बोलता आली असती तर किती बरं झालं असतं ग. पण आमच्या सुनबाई कुठे लवकर उठतायत, एवढं कुठे आमचं नशीब. असो आई, काय कशाला कंपॅरिझन करायचंय? अगं दोन माणसं वेगवेगळी असतात. एका घरात राहणारी दोन माणसं सुद्धा वेगळी असतात. मग ती तर वेगळ्या घरातून आली आहे ना. हा, आता तू मला जास्त शिकवू नकोस. मी काय आता जन्माला आलेलं बाळ आहे काय, कळतं मला. आई ऐक, मी तुला शिकवत नाहीये, फक्त हे सांगणं आता मला गरजेचं वाटलं. कारण प्रत्येक घराचे संस्कार, रीती, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. आणि 1 महिना नाही झालाय अजून लग्नाला, थोडासा तर वेळ दे ना आधीराला. हो ना, आम्हाला नव्हता कोणी एवढा वेळ दिला. हा, आमचं आम्ही शिकलो होतो. हो की नाही हो, दिला होता का वेळ तुमच्या आईने मला? वा, म्हणून मग तू तिचे लाड करणार नाहीयेस का? अरे, ती तर आधीपासून लाडवलेली आहे स्वानंदी. अरे मोठ्यांचा आदर नाही, मान नाही, काही नाही, नुसती कशी बसलेली असते, कसे काही करत असते. बरोबर तिला आता केलं पाहिजे, माहितीये का? आई, काय बोलतेस तू? उद्या तुझ्या मुलीबद्दल तिच्या सासरचे लोक असं बोलले तर चालेल का तुला? तेव्हा वाटतं ना की तुमच्या मुलीला समजून घ्यावं सासरी. मग स्वानंदी, काही झालं तरी मुलगी आणि सून यामध्ये फरक असतो. हाच प्रॉब्लेम आहे आई. जोपर्यंत घरच्या सुनेला मुलीसारखं वागवत नाही ना, तोपर्यंत ती खुश राहू शकत नाही, परिणामी घर सुखी होऊ शकत नाही. नंदू अगं जाऊ दे ना, सोडून दे. मला सांग आजचा तुझा प्लॅन काय? बाबा हो, तेच तर मला सांगायचंय. माझ्याकडे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय? कसली? आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. अँड गेस वेअर? केसरी टूर्स. खरंच? थँक्यू, मला आशीर्वाद द्या. नंदू नंदू अगं पुरे मगाशी केला होतास ना, मग परत कशाला? हो, आणि माझे उदंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत सदैव. मस्त काम कर, छान कर. मी काय सांगते तुला, तुला तर सगळंच येतं बाई.